हॅलो गाईज, वेलकम टू माय डे. आज मला एक वाक्य आठवतं आहे. माझ्या पप्पांनी सांगितलेलं की आपल्या जर मनात इच्छा असली तर त्या ठिकाणी आपण नक्कीच जातो, म्हणजे मार्ग नक्कीच सापडतो इच्छाशक्ती असली तर. आणि तसंच काहीसं आज झालं आहे, कारण माझी एक्झाम होती 10 नोव्हेंबरला, आधी पोस्टपोन झाली. आणि दरवर्षीप्रमाणे आमच्या गावात कार्तिकोत्सव आहे, मारुतीचा पर्व. तर लहान असल्यापासून एकदासुद्धा मी मारुतीचा पर्व आमचा मिस नाही केला. एक वर्षी तर माझी ट्रिप होती, मी ट्रिपला नव्हते गेले कारण मारुतीचा पर्व होता म्हणून. आणि ह्या वर्षी एक्झाम आलेत आणि त्यामुळे मला वाटत होतं जाता येईल की नाही. मग 10 नोव्हेंबरला होत्या एक्झाम आणि अचानक पोस्टपोन झालं. आणि मी असं कुठंतरी ऐकलंय की आपण देवाकडे जात नाही, देव आपल्याला बोलवून घे. तर आता माझा वे टू बेलगाम फिर से बसमधनं जाताना तर पप्पांच्या स्टाईलची गाणी लागलेली होती. पप्पांसोबत ट्रॅव्हल केल्यासारखं वाटत होतं. इकडे आमचा डाग्या मस्त स्वागतासाठी उभा असतो, कायमच येईल तेव्हा उड्या मारत असतो. आणि एवढी वर्ष लहान असल्यापासून ना मी पाहुण्यांची वाट बघत राहत होते की आता कोण येते आणि आता मीच आले पाहुण्यांसारखे. आज कार्तिक महिन्यातील हा कार्तिकोत्सव म्हणजे आमच्या गावाची एक शानच आहे. आणि आमच्या गावात मारुतीचा पर्व का करतात ह्याचा एक व्हिडिओ आहे माझा, तो मी शेअर करेन. तुम्हाला समजेल की आमच्या हनुमान दादांची महती किती आहे. मल्लिकार्जुना आणि गुरुनारायण गावडोसा पुरियोसा दोरियोसा जन्मियोसा तू देवसा महाराजा दोधानी का भक्तावीता गोराया समाता आराधी ओरेता वर्षाचा कार्तिक मास यात्रा भोवती अपरंपार केधाली